झी मराठी, चर्चा ही होणारच। महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत अतिशय क्षेत्र श्री बाहुबली व श्री क्षेत्र कुंथुगिरी इथं प्रस्तावित विकास कामांची पाहणी माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे यड्रावकर तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी केले। श्री क्षेत्र बाहुबली व कुंथुगिरी इथं लवकरच भव्य पंचकल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। या सोहळ्यास लाखो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्जेदार व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विविध विकास कामांना गती देण्यात येते। यामध्ये तीर्थक्षेत्र परिसरातील रस्त्यांचं मजबूतीकरण व सुशोभीकरण, स्वच्छता व्यवस्था, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाहनतळांची उभारणी, प्रकाश व्यवस्था, भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात आलं। या विकास कामांसाठी माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाहीसाठी संबंधित प्रशासकीय विभागांना आदेश देण्यात आले। त्यानुसार आज संबंधित अधिकाऱ्यांनी तीर्थक्षेत्र बाहुबली व कुंथुगिरी इथं प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य वर्षा सावर्डीकर, बाबासाहेब चौगुले, डीसी पाटील, सुधीर पाटील, गोगा बांधार, धनंजय तारे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, संबंधित विभागांचे अधिकारी मान्यवर उपस्थित होते। कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे।